नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वीने सर्वांसाठी समोसे आणलेले असतात. पूर्णा आजी म्हणते की अरे वा तन्वी, आज अचानक समोसे तू बनवलेस का सर्वांसाठी? तन्वी म्हणते नाही, मार्केटमधून ते फेमस अगरवाल स्वीट्स आहेत ना, तिथून मागवले आहेत. आवडले ना समोसे? बरं झालं मी बाहेरून समोसे मागवलेत, कारण मी समोसे केले असते तर तुम्हाला कळलंच नसतं की तुम्ही समोसे खाताय की ढोकळा खाताय. सर्वजण हसू लागतात. पूर्णा आजी म्हणते की बरं झालं तू स्वतःच सांगितलंस. तन्वी म्हणते की कबूल तर करायला पाहिजेच ना, या घरात तू, कल्पना मामी एक से बढ़कर एक सुगरणी आहेत, त्यात माझा काय निभाव लागणार? मला नाही येत तुमच्यासारखा स्वयंपाक करता, आणि त्याहूनही खोटं बोलता तर अजिबात येत नाही. जे आहे ते हे आहे. ती म्हणते की तुझा हा स्वभाव खूप आवडतो. ती प्लेट्स गोळा करून किचनमध्ये घेऊन जाते. तिच्या पाठोपाठ अश्विन देखील जातो. तो म्हणतो आज इतक्या दिवसांनी तुझ्यामुळे मम्मीच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं, थँक्यू. तन्वी म्हणते त्यात थँक्यू काय, त्यात ही माझी फॅमिली नाही आहे का? अश्विन म्हणतो आहे ग, म्हणून तर तू इतकं आमचा मूड बदलण्यासाठी इतका प्रयत्न करतेस. आणि खरं सांगू का, जेव्हापासून तू या घरामध्ये आली आहेस ना, तेव्हापासून घराचं वातावरण नॉर्मल झाल्यासारखं वाटतंय. बरं, पण यासाठी मी थँक्यू म्हणणार नाही, ठीक आहे का? तन्वी हो म्हणते आणि दोघेही हसू लागतात. इकडे अर्जुन म्हणतो की मी मधुभाऊंना सॉरी म्हणायला जाऊ का? मी जोशीला का मारत होतो हे त्यांना सांगू का? तो खूप वाईट बोलत होता सायलींबद्दल. त्याचा मित्र म्हणतो की नको, तू भेटायला जाऊ नकोस. अर्जुन म्हणतो मी जे काही करायला जातो ना, ते कसं काय बिघडतं मलाच कळत नाही. त्याला खाली येताना पाहून तन्वी लगेचच समोस्याची प्लेट त्याच्याकडे घेऊन जाते. ती म्हणते अर्जुन समोसा खाऊन घे ना, मला माहिती आहे तू माझ्या हातची कॉफी पित नाही आहेस, पण हे समोसे मी नाही बनवले, बाहेरून ऑर्डर केलेत. अर्जुन म्हणतो भूक नाही मला. अश्विन म्हणतो अरे खाण्यावर तरी राग काढू नकोस. अर्जुन म्हणतो खाण्यावर राग काढत नाही मी. तन्वी म्हणते माझ्यावर काढतोयस ना. अर्जुन तिथून रागातच निघून जातो. तन्वी म्हणते जाऊ देत, अर्जुन अस्वस्थ आहे ना, त्याच्यामुळे तो माझ्यावरती चिडचिड करतोय. खरंच या घराचं वातावरण किती बिघडलंय ना. सायली निघून गेली, पण तिची निगेटिव्हिटी या घरामध्ये अजूनही मला जाणवते. ती म्हणते की मग ते घालवण्यासाठी काय करायला पाहिजे? तन्वी म्हणते पूर्णा आजी, मामी मी एक सुचवू का? मला असं वाटतं आपण घरामध्ये होम करून घेऊयात. काय ना, ते मंत्रोच्चार कानी पडले की घरातील वातावरण पुन्हा पवित्र होऊन जाईल. पूर्णा आजीला तिचं म्हणणं पटतं. ती म्हणते की छान सुचले तुला. कल्पना, गुरुजींना फोन कर आणि पुढच्या आठवड्यात आपण होम करूयात घरात, असं त्यांना सांग. तन्वी म्हणते की उद्याच करून घेऊयात ना, म्हणजे उगाच दिवस कशाला वाया घालवायचे. या घरचं वातावरण लवकरात लवकर बदलायला हवं. आणि हो कल्पना मामी, तू अजिबात दगदग करायची नाही. गुरुजींना कॉल करण्यापासून ते होमाच्या तयारीपर्यंत सगळं काही मी करणार आहे. म्हणजे तुम्हाला चालेल ना? कल्पना म्हणते तू म्हणशील तसं. पूर्णा आजी म्हणतात की हो उद्याच करूयात, पण तू प्रतिमाला यायला सांगा. विन म्हणतं की तन्वी तुला काहीही मदत लागली तरी मला सांगा. कल्पना म्हणते की अगं तू आम्हाला सगळ्यांना समोसे खायला घातलेस, पण तू तर खाल्लेच नाहीस, असं म्हणून ती तिला समोसे खायला देते. इकडे मधुभाऊ कुसुमकडे कोल्हापूरच्या बसची तिकीट देतात. ते म्हणतात उद्या सकाळची बस आहे, लवकर निघायला हवं, कुर्ल्यावरून सुटणार आहे बस. कुसुम म्हणते कुर्ल्यावरून का बरं? मधुभाऊ सांगतात सकाळची बस सुटते, तिची तिकीट मिळणार नाहीत म्हणून, आणि मला तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत इथं थांबायला नको आहात, तेव्हा कुर्ल्याहून गेलेलं बरं. सायली ठीक आहे असं म्हणते. मधुभाऊ तिला म्हणतात हे बघ सायली, आता मागचं सगळं विसरायचं, नव्याने सुरुवात करायची. संगीता वहिनी आणि तिच्या मुली तुझी नीट काळजी घेतील. स्वतःचं घर समजून राहायचं, हळूहळू सगळं नीट होईल, सांभाळून जा. सायलीला मनातून खूपच वाईट वाटत असतं. मधुभाऊ तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात. सायली तिथून निघून जाते. इकडे साक्षी म्हणते की तो ॲडव्होकेट जोशी म्हणाला होता की तो माझ्या खुनाचे 2 तास मी कुठे होते हे सिद्ध करण्यासाठी. कुठे येतो सांगा ना. इतक्यात ॲडव्होकेट जोशी तिथे येतो. त्याच्या तोंडाला, हाताला भरपूर मार लागलेला असतो. महिपत त्याच्यावरती ओरडतो आणि कोण रे तू, डायरेक्ट घरात कसं काय घुसलास, निघ इथून. जोशी म्हणतो की अहो मी जोशी वकील आहे. साक्षी म्हणते अहो अण्णा, हा खरंच जोशी वकील आहे. महिपत म्हणतो काय रे जोशा, कोणी मोडलं तुला? जोशी म्हणतो की अर्जुन सुभेदारने. महिपत म्हणतो की वाटलंच होतं मला, 113% तो तुला मोडणार. आता तुझा जीव घ्यायच्या आत मला सांग की मधल्या 2 तासामध्ये माझी मुलगी कुठं होती? याच्यासाठी काही डोकं लावलंयस का तू? साक्षी म्हणते की 1 मिनिट, त्यांची अवस्था बघा, त्यांना बसू द्या आधी, बसा हो तुम्ही. महिपत म्हणतो थांबे जोशा, मी दिलेल्या पैशांवरतीच झाली ही मलमपट्टी, तुला लय फुलका येतोय का, बस खाली. आणि ओरडूनच साक्षीला बसायला सांगतो. तो जोशी वकिलांना म्हणतो की आता थोबाड उचकट ना. जोशी वकील सांगतो की त्या रात्रीची सगळी हिस्ट्री जॉग्राफी मी तयार केली आहे. त्या रात्री 2 तास साक्षी मॅडम कुठे गेल्या, कशा गेल्या, हे सगळं मी तुम्हाला आणि कोर्टाला पटवून देऊ शकतो.
मी याच्या आधीच्या क्लायंटसाठी हीच युक्ती वापरली होती आणि तो खुनाच्या आरोपामध्ये निर्दोष मुक्त झाला होता. महिपत म्हणतो की बोलत राहा. खूप खूप गोड वाटते कानाला ऐकायला. वकील सांगतो की महिपतराव, आपल्याला कोर्टात असं सांगायचं की साक्षी मॅडमचा एक सावत्र भाऊ होता. त्या रात्री तो शेवटच्या घटका मोजत होता आणि साक्षी मॅडम त्या रात्री त्याला भेटायला गेल्या होत्या. महिपत म्हणतो, ए जोशा, तू काय डोक्यावर पडलायस का? नाही, दिसतंयच ते पडलायचेस. माझ्या केसांचा रंग पाहिलायस का तू? आता या वयामध्ये मी दुसरं लग्न करू आणि पोर पैदा करू? जोशी वकील म्हणतो की तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. हे सगळं योग्य कागदपत्रांची कमाल असेल. या खोट्या सावत्र भावाचं डेथ सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट सगळं आपल्याकडे असतं. तो कसा, कुठे जगला, किती जगला या सगळ्याचे पुरावे आपल्याकडे असतील. साक्षी म्हणते, आणि असे हे फेक पेपर्स गोळा करणं खूप सोपं वाटतंय का तुम्हाला? वकील म्हणतो की खिसा जरा जास्त ढिला केला की आपण कुठलेही खेळ खेळू शकतो. माझे कॉन्टॅक्ट्स आणि तुमचा पैसा जादू करू शकतात. महिपत म्हणतो की खिसा ढिला केला तो लाग कामाला. ज्या भावावरती साक्षीचं एवढं प्रेम आहे तो सावत्र भाऊ मी नाही, तू घाल जन्माला. कामाला लाग. वकील तिथून निघून जातो. इकडे सायली झोपलेली असते आणि मधुभाऊ खूपच भावुक झालेले असतात. ते तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि रडतच बाहेर निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ कुसुमसुद्धा निघून जाते. आता सायली जागीच असते, ती मात्र झोपलेली नसते. ते गेल्यानंतर ती डोळे उघडते आणि खूप रडू लागते. ती मनातच म्हणते की अर्जुन सर, आता मी खूप दूर निघून जाणार आहे तुमच्यापासून. आपली शहरं एकमेकांपासून फार दूर नसली तरीसुद्धा आपल्यामध्ये खूप आता मैलांचं अंतर असणार आहे. तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या, कारण तुमची काळजी घ्यायला मी आता कधीच नसेल. ती खूप रडत असते. इकडे अर्जुनसुद्धा खूप रडत असतो आणि सायलीच्या जागेकडे पाहत असतो. तो म्हणतो, सायली प्लीज या ना तुम्ही परत. तुमची जागा इथे आहे माझ्या शेजारी. तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत मिसेस सायली. आता हा दुरावा मला सहन होत नाहीये. प्लीज या ना मिसेस सायली. आणि रडतच तिच्या उशीवरून हात फिरवतो. इकडे कुसुम मधुभाऊंकडे येते आणि मधुभाऊ म्हणतात की जे काही बोलायला आली आहेस ते बोलून टाक. कुसुम म्हणते की नाही, असं विशेष काही मला बोलायचं नाहीये. मधुभाऊ म्हणतात, मग काही विचारायचं आहे का? सायलीला मी इतक्या तडकाफडकी कोल्हापूरला का पाठवतोय याचा जाब विचारायला आली आहेस का? विचार ना मग. कुसुम अडखळतच म्हणते की नाही, मी कोण तुम्हाला जाब विचारणार. तुम्ही जे काही कराल ते सायलीच्या भल्याचंच कराल, माहिती आहे मला. पण विचारायचं इतकंच होतं की आपण सायलीला घरी कधी आणायचं कोल्हापूरवरून? मधुभाऊ म्हणतात की कदाचित कधीच नाही. हे बघ कुसुम, ती जर इथं राहिली तर तिचं कल्याणापेक्षा नुकसानच जास्त होईल. तिच्या कपाळावरचा डाग आता पुसला तर जाणार नाही, पण ती जर अन्य शहरामध्ये गेली तर तो काही काळानंतर फिकट तरी होईल. कुसुम आश्चर्यानेच म्हणते, म्हणजे सायली आता कायमची कोल्हापुरातच राहणार? असं कसं मधुभाऊ? तिचं घर इथे आहे, तिची माणसं इथे आहेत, तुम्ही, मी इथेच आहोत. मधुभाऊ म्हणतात, आपण दोघे इथं असलो तरीसुद्धा शहरामध्ये इतरही माणसं आहेत ना, आणि तिच्या मनामध्ये जो आहे त्याला जर पुसायचं असेल तर तिला अन्य शहरामध्ये राहणं भाग आहे, आणि म्हणूनच मी तिला कोल्हापूरला पाठवतोय. कुसुम म्हणते की मधुभाऊ, तुम्ही तिला याची कल्पना दिली आहे का की ती इथं पुन्हा कधीच परत येणार नाही? मधुभाऊ म्हणतात की सगळं काही सांगून सवरून करण्याची पद्धत आपल्या कुटुंबात आहे का कुसुम? आणि असली तरीही प्रत्येक वेळी मीच पाळायची का ती? सायलीने आपली मनमानी केलीच ना. आता हे बघ, मी जे ठरवेल तेच होईल आणि ती माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही याची खात्री आहे मला. कुसुम म्हणते की मधुभाऊ, तुम्ही हे सगळं करण्याची खूप घाई करताय, असं नाही वाटत का तुम्हाला? मधुभाऊ म्हणतात की नाही, अजिबात नाही. आता कठोरपणे काही बदल करायची गरज आहे आणि तिचा बाप म्हणून मला तो हक्कसुद्धा आहे. इथे माझी केस नसती तर मीही गेलो असतो तिच्यासोबत, पण एकटीनंच तिला आता नव्याने सुरुवात करणं भाग आहे. कुसुम म्हणते, मधुभाऊ, तिला तिथे करमणार नाही आणि तिथे जाऊन ती काय करणार आहे? मधुभाऊ सांगतात की मी दिनकरला सांगितलं आहे की तिच्यासाठी नोकरी बघायला. एक गोष्ट खरी आहे, ज्या शहरामध्ये अर्जुन सुभेदार राहतो त्या शहरामध्ये ती राहणार नाही. कुसुम म्हणते, मधुभाऊ, तुम्ही हे असं सगळं करून. तितक्यात मधुभाऊ तिला थांबवतात आणि कुसुम, रात्र खूप झाली आहे, मला झोपायला जायचं आहे आणि तूही झोप. उद्या सकाळी कोल्हापूरला जायचे तुला, असं म्हणून तिथून निघून जातात. कुसुम मनातच म्हणते की मधुभाऊ इथून सायलीला कायमचं पाठवून द्यायला चालले आहेत, पण असं होऊन नाही चालणार. हे सगळं खूप चुकीचं होतंय. ती लगेचच अर्जुनला कॉल करते. ती सांगते की मधुभाऊ सायलीला उद्या कोल्हापूरला पाठवतायत, कायमचं. अर्जुनला खूप धक्का बसतो आणि का, इतक्या अर्जंट का, असं तो विचारतो. कुसुम म्हणते की मला एवढंच माहिती आहे, मी एवढंच सांगू शकते, याच्या पुढे मी काही सांगू शकत नाही, ठेवते, असं म्हणून फोन ठेवते. आता अर्जुनला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्याच्या हातून मोबाईल खाली पडतो. तो हताश होऊन खूपच रडत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि कुसुम देवाला नमस्कार करतात आणि सायली मधुभाऊंना
येते मधुभाऊ असं म्हणून त्यांच्या पाया पडते. मधुभाऊ हाताची घडी घालून घेतात आणि तिला आशीर्वाद देत नाहीत. हे पाहून सायलीला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनचा मित्र म्हणतो की मला असं वाटलं होतं की तुझं प्रेम म्हणजे खूप उदात्त प्रेम असेल. हे असलं प्रेम आहे तुझं? अरे इतकं वीक प्रेम करणारा माझा मित्र असूच शकत नाही. अर्जुन उठतो आणि म्हणतो की आता मधुभाऊ किती चिडतील याचा विचार मी अजिबात करणार नाही. सरळ जाऊन माझ्या मनातल्या सगळ्या भावना मी मिसेस सायलींना जाऊन सांगणार. इकडे सायली मधुभाऊंना म्हणते की औषधं वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या. इकडे अर्जुन आणि त्याचा मित्र दोघेही धावतच सायलीच्या घराकडे येत असतात आणि सायली आणि कुसुम त्या ठिकाणाहून निघून जात असतात. ते दोघेही एकमेकांना भेटतील का? सायली कोल्हापूरला जाण्यापासून थांबेल का? हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.